जून 1991 एक साधा पण इतिहास घडवणारा दिवस। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयात फोन वाजतो। फोन करणारा आपले नाव सांगतो, नरसिंह राव। हा फोन केवळ एक संवाद नव्हता, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या भवितव्याची नांदी होती। नमस्कार, मी संदीप कापळे, तुम्ही पाहत आहात सकाळ। हा किस्सा आहे मनमोहन सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याचा। नरसिंह राव यांनी एका व्यक्तीला फोन लावला, डॉक्टर मनमोहन सिंग। त्यांचे शब्द होते, मला तुम्हाला अर्थमंत्री बनवायचे आहे, तयार व्हा आणि राष्ट्रपती भवनात या। नरसिंह राव यांच्या या आव्हानाने डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। अर्थमंत्री होण्यापूर्वी मनमोहन सिंग 1972 मध्ये अर्थमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार, 1976 मध्ये वित्त मंत्रालयात सचिव, 1980 ते 1982 पर्यंत नियोजन आयोगाचे सदस्य, 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते। 1985 ते 1987 पर्यंत नियोजन आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष होते। मनमोहन सिंग हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागारही होते। 1991च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राजीव गांधींची हत्या झाली होती। निवडणुकीनंतर निकाल आला तेव्हा काँग्रेसला 244 जागा मिळाल्या। काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित होते। तरीही सोनिया गांधी यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर काँग्रेसमध्येच पंतप्रधान पदाचा शोध सुरू झाला। शंकर दयाल शर्मा यांचे नाव प्रथम समोर आले। सोनिया गांधी यांच्या संदेशवाहकांनी शंकर दयाल शर्मा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही पटले नाहीत। त्यानंतर नरसिंह राव यांचे भवितव्य उघड झाले। शंकर दयाल शर्मा यांनी नकार दिल्यानंतर नरसिंह राव यांचे नाव सोनिया गांधींना सुचवण्यात आले। त्यानंतर नरसिंह राव यांच्या नावावर एकमत झाले। पंतप्रधान होण्यापूर्वी नरसिंह राव अनेक खात्याचे मंत्री होते। त्यांना खूप अनुभव होता, पण त्यांना काळजी होती ती अर्थ मंत्रालयाची, कारण 1991 मध्ये भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती। अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणू शकेल अशा व्यक्तीला अर्थ मंत्रालयाची कमान द्यावी अशी नरसिंह राव यांची इच्छा होती। नरसिंह राव यांचे सल्लागार PC अलेक्झांडर यांनी IG पटेल यांचे नाव सुचवले। IG पटेल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही होते। IG पटेल यांनी नरसिंह राव यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही। त्यानंतर अलेक्झांडरने मनमोहन सिंग यांचे नाव त्यांना सुचवले। PC अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंग यांना बोलवून नरसिंह राव यांचा प्रस्ताव मांडला। मनमोहन सिंग यांनी तो विनोद म्हणून फेटाळून लावला। दुसऱ्या दिवशी नरसिंह राव यांनी स्वतः मनमोहन सिंग यांना फोन केला आणि त्यांना तयार होऊन राष्ट्रपती भवनात येण्यास सांगितले। अशा प्रकारे मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि ते देशाचे अर्थमंत्री झाले। नंतर मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणातून व्हेंटिलेटरवर असलेल्या अर्थव्यवस्थेची चिकित्सा करून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठीशी जोडले। मनमोहन सिंग यांच्याबाबत नरसिंह राव यांच्या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली। अवघ्या 2 वर्षात मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आर्थिक धोरणाने आणि उदारीकरणाने टीका करणाऱ्यांना गप्प केलं। त्यानंतर मनमोहन सिंग यांनी मागे वळून पाहिले नाही। 5 वर्ष अर्थमंत्री होते। यानंतर काँग्रेस विरोधी पक्षात आल्यावर त्यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते देखील करण्यात आलं। 2004 साली त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आणि पुढील 10 वर्षे भारताच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला। 1991च्या त्या एका फोन कॉलने भारताच्या अर्थव्यवस्थेचे भविष्य घडवले आणि आजही तो क्षण इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जातो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।